राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असल्यानं विधानसभेच्या कामकाजाला आज विशेष सत्रानं सुरुवात झाली। राज्यातल्या अनाथ मुलांना 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पिवळी शिधापत्रिका देण्यात येणार असून त्याद्वारे महात्मा फुले आरोग्य योजनेसह अन्य योजनांसाठी त्यांना त्याचा लाभ होईल अशी माहिती महिला आणि बालकल्याण विभाग मंत्री आदिती तटकरे यांनी दिली। बच्चू कडू यांनी उपस्थित केलेल्या याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला त्या उत्तर देत होत्या। आतापर्यंत 1% आरक्षणातून 115 अनाथ मुलांना शासकीय नोकरी देण्यात आली आहे। तसंच 6447 जणांना अनाथ प्रमाणपत्र दिले आहे असंही तटकरे यांनी सांगितलं। राजपूत आणि राजपूत भामटा समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय येत्या 15 जानेवारीपर्यंत घेतला जाईल अशी माहिती इतर मागास समाज कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली। याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते। राज्यातल्या कंत्राटी कामगारांना एखाद्या आस्थापनेनं परस्पर काढू नये यासाठी आवश्यक ती सुधारणा कायद्यात केली जाईल अशी ग्वाही कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिली। याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते। अशा कामगाराला काढून टाकण्यासाठी त्याला पूर्वसूचना देणं अत्यावश्यक केलं जाईल असंही ते म्हणाले। पुण्यात स्वारगेट ते कात्रज ही भूमिगत मेट्रो रेल्वे करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली। पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांमधले 160 किलोमीटरचे रस्ते तयार करण्यासाठी भूसंपादन बाकी आहे, त्याला गती देण्यासाठी विशेष अधिकारी नेमला जाईल असंही ते म्हणाले। विधान परिषदेच्या विशेष सत्रात आज सकाळी डॉक्टर मनीषा कायंदे यांनी विदर्भासंबंधित प्रस्तावावर चर्चेला सुरुवात केली। विदर्भात विजेचे दर कमी केल्यास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांना आकर्षित होतील असं ते म्हणाले। ही मागणी अनेक दिवसांपासून होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं। मानव आणि वन्यजीव संघर्ष याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली। याशिवाय विदर्भातल्या तीर्थक्षेत्रांच्या विकासाची मागणीही त्यांनी केली।